नवी मुंबईच्या दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता विमान स्थानिकांच्या नजरेच्या टप्प्यात येणार आहे. विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरताना किंवा उड्डाण घेताना कोणता अडथळा येत नाही याची आज दिनांक 17 जुलै रोजी प्रथमच चाचणी घेण्यात आली. विमानतळ प्राधिकरणाने ही चाचणी घेतली. ही चाचणी पाहण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली होती. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विशेष विमानानं बुधवारी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सिग्नल यंत्रणेची चाचणी घेतली. विमान पाहण्यासाठी अनेक जण छोटे कॅमेरे आणि मोबाईल कॅमेऱ्याने फोटो आणि शूटिंग करण्यासाठी धावून आले. मोलमजुरी करणाऱ्या महिलांमध्ये देखील विमान पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली होती. विमान आपल्याजवळ आल्याचे पाहताच सर्वांनी टाळ्या वाजवत त्याचं स्वागत केलं. या चाचणीचा रिपोर्ट मुख्यालयाला पाठवला जाणार आहे. नवी मुंबईचे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी असणारे देशातील पहिले विमानतळ असेल. या विमानतळावरून मार्च 2025 मध्ये पहिल्या विमानाचा टेक ऑफ होईल असा विश्वास नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यापूर्वीच व्यक्त केला होता. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्यासोबत मोहोळ यांनी विमानतळ प्रकल्पाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. विमानतळ प्रकल्पासाठी वेगवेगळ्या संस्था काम करीत असून सर्व जबाबदारी आखून दिली आहे. त्या दृष्टीने काम सुरू आहे. रखडलेल्या या प्रकल्पाच्या कामाने वेग घेतलाय. त्याचा पहिला टप्पा मार्च 2025 मध्ये पूर्ण करण्याचा निर्धार केंद्र शासनानं केला आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.